स्टार्ट करू दे. तर आज आपण क्वालिटी अश्युरन्स, काल आपण क्वालिटी अश्युरन्स पर्यंत आलेलो होतो. ओके, क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय आहे आपल्याला ते बघायचं. ओके, आता क्वालिटी म्हणजे नाही तुम्हाला काय तो एक बेसिक पार्ट कळालेला असेल की काय नक्की क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय, आपण ज्या गोष्टी आपण काय म्हणतो, जी एखादी रिक्वायरमेंट एखाद्या कस्टमरची ती आपण कोणत्या प्रकारे त्यांची फुलफिलमेंट करतोय. म्हणजेच काय असणार आहे, सपोज फंक्शनॅलिटी असेल त्यांची किंवा रिलायबिलिटी असेल, परफॉर्मन्स असेल, ह्याच्यानुसार आपली काय होते क्वालिटी आपल्या प्रोडक्टची किंवा आपल्या सॉफ्टवेअरची ठरते. त्याच्यानुसार काय होणार आहे, मी लाईव्ह लेक्चर देते. फंक्शनॅलिटी ह्या सगळ्या गोष्टींनुसार आपल्याला काय होणार आहे, आपले क्वालिटी आपल्याला एखाद्या प्रोडक्टची किंवा आपल्या सॉफ्टवेअरची आपली क्वालिटी काय होणार आहे ती त्याची ठरणार आहे. ओके, आता क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय आणि क्वालिटी कंट्रोल. मॅम हॅलो, ऍक्च्युली तुमचा एखादा नेटवर्कचा पण काही प्रॉब्लेम असू शकतो. जरासं नेटवर्क मध्ये येऊन बसा, कारण की बाकीच्यांना आवाज जातोय. प्रथमेश, ओके. आणि सगळ्यांनी प्लीज आता म्यूट वरती ठेवा. माझं एक कंटिन्यू लेक्चर होत होते. ह्याची लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअपला पण शेअर करेन थोड्या वेळाने, आणि युट्यूबला पण आपलं हे लेक्चर पोस्ट करणार आहे. सो दॅट्स वाय आत्ता जरा डिस्टर्बन्स नको. थोड्या वेळाने आपण परत शिट 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 थांबा आता थांबा.